नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. 1 वाजलाय आणि व्हिडिओला आत्ता सुरुवात केली. सकाळपासून कुठलाच काहीच व्हिडिओ घेतला नाही मी. आज देवपूजा वगैरे सगळं करून जेवण वगैरे बनवून सगळं झालं माझं. पूर्ण कामच आवरले सगळं. ताईंचं पण झालं आहे. आणि आता साहेब घरी आहे. तर म्हटले जरा जायचं कारण काय, कॅमेरा आता मागेच बनवून आणला आहे. मी तुम्हाला दाखवलेलं व्हिडिओमध्ये. 5,000 रुपये दिले, कॅमेरा बनवून आणला. 1 दिवस पण चालला नाही. काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. आणि मग पुन्हा न्यायलाच वेळ भेटला नाही आता. मग आता यश बोलला घरी येत पप्पा तर जाऊन ये. त्यांना पण सध्या वेळ नव्हता. मग कॅमेऱ्याचं काय झालं ते पण दाखवते. कारण ते बोललेले काय प्रॉब्लेम असला तर घेऊन या. पण आम्हालाच टाईम नाही भेटला. त्यांची काही चुकी नाही आहे. आणि आता थोडंसं फ्रूट वगैरे पण आणायचं आहे. मग तिकडे चाललेच आहे तर सगळेच कामं एकत्र होतील. आज देवपूजा बघा एकदम छान. महाराजांना वस्त्र वगैरे नाही घातले, अभिषेक केला आहे. कधीतरी असं पण ठेवते, असंही चांगलं वाटतं. नेहमी असे वस्त्र घातलेले असतात पूर्ण झाकून जातात, असे पूर्ण झाकलेले असतात ते असे. मग असं वाटतं थोडेसे कधी कधी असे पण ठेवायला पाहिजे. सगळं झालं आहे. आता मी निघते. दीदीला सांगितलं तुम्ही जेवण वगैरे करून घ्या, मला थोडा उशीर होईल आता. तर चला बघू आता बाहेर गेलं काय आहे ते दाखवते तुम्हाला. तर हे बघा, मी कॅमेरा बनवायला आली ना इकडे, तर इथे या ताई भेटल्या. आशा ताई नाव आहे त्यांचं, आशा शिंदे म्हणून. ते इथंच राहतात, जिथे मी कॅमेरा बनवायला येते ना इथेच राहतात त्या. तर ते चाललेले, त्यांनी बघितलं मला आणि हसल्या. तर मला वाटलं नक्कीच आहे मला ओळखत असेल. माझं लक्ष गेलं, म्हणलं ह्यांना कुठेतरी बघितलंय. हो हो छान आहे पण ताई, एकदम हसमुख आणि मस्त स्वभावाने छान आहे. त्या घरी बोलता यायला, पण आता नेक्स्ट टाइम नक्की येणार तुमच्याकडे. आता दुसरे पण काम आहे त्यांना. हा चालेल, धन्यवाद. तर कॅमेरा वगैरे बनवला आणि आलेत आता इकडे. कॅमेरा बनवून झाला आणि ताई भेटले त्याच्या माझ्याकडे बघून हसत होत्या. आणि मला कळलंच नाही, मला असं वाटलं कोणी पण आता देतच स्माईल ना. तर मग ते येऊन उभे राहायला बोलल्या की प्रांजल शिंदेच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला तुमचे पण बघते व्लॉग, आणि सोनाचे पण बघताय, त्या यशचे पण बघताय. छान होत्या ताई, एकदम हसमुख वगैरे अशा मस्त होतात. आणि मग आता आले तिथे फ्रूट घ्यायला. या फ्रूटचं मार्केट, सगळे फळं इथं भेटतात. तर आता इथं आले ते घ्यायला. आता काय मेन तर आपल्याला जास्त ॲपलच लागतात. कारण यशला साहेबांना रोजचं ॲपल द्यावं लागतं सकाळी. आणि दीदीला जे लागतं ऑरेंज वगैरे ते थोडं कमी प्रमाणात लागतं, पण ॲपल जास्त लागतात आपल्याला. तर आता बघते काय घ्यायचं होतं ते घेते आणि तुम्हाला दाखवते. मग आलेत आता मार्केटमध्ये. हे बघा, असं खूप मोठं मार्केट आहे ते, भरपूर मोठं आतपर्यंत एकदम. खूप छान मार्केट आहे, सगळं काही भेटतं इथे, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. अनार क्या भाव लगाए गए? अनार 220 रुपये ये भैया आम अभी तक है क्या? हाँ? ये क्या है भैया? अरे बाप रे, पहली बार देखा है. चला घेतलेत फ्रूट सगळे इथे, जेवढे जे पाहिजे होते ते सगळे घेतलेत. आता घरी जाऊन दाखवते तुम्हाला काय घेतले. आम्ही दोघं पण जेवलेलं नाही अजून, तसंच आलेलं. आणि भरपूर उशीर झाला, 4 वाजायला आले. आता जाऊन जेवणार, कारण इकडे बाहेर आले ना उशीरच होतो इकडे या साईडला. आणि लवकर येणं होत नाही, म्हणजे जास्त असे भरपूर घेऊन जाते फ्रूट की सारखं यायला नको म्हणून. तर चला आता बघू अजून काय घेणं होतं काय नाही ते दाखवते तुम्हाला. तर आता आलो आहेत घरी सगळं घेऊन. भरपूर उशीर झाला, 4:15 झाली. एक तर ट्रॅफिक पण एवढं ना तिकडे, भरपूर ट्रॅफिक.
भयानक एकदम. आज एवढा सुट्टीचा दिवस असून पण इतकं ट्रॅफिक होतं. आता जेवलं आम्ही, जेवण नाही गेलो तर दीदी पण जेवली नाही अजून, ती पण तशीच राहिली एवढा वेळ. यश जेवलेलं लवकर. तर आता जेवायला घेतो आणि नंतर बघू आता कुठं जाणं होतंय की घरातच काही काम निघतंय. तर दुपारी जाऊन आले, तुम्हाला बोलले संध्याकाळी पुन्हा जाणार आहेत बाहेर. तर जायचं होतं तर ताई आल्यात. हे बघा आपल्याकडे ताई आल्यात. ताई म्हणजे माझी एकदम मोठी बहीणच आहेत, एकदम आगरी बहिणीसारखे आहे. तर त्यांच्या मुलीचं लग्न आहे तर साखरपुड्याला जायला खूप गोंधळ झाला. आम्ही साखरपुड्याला गेलो नाही आणि आता लग्नाची पत्रिका वगैरे घेऊन आले आणि कपडे घेऊन आले आहेत. त्यांना कपडे, मला साडी वगैरे घेऊन आले. आणि आता मी घ्यायचं तर बोलतात तुम्ही नाही घ्यायचं मला, पण मी कशाची ऐकते, मी घेणारच, तुम्हाला दाखवेल. ते बोले नाही बोलले तरी पण घेणार आणि तुम्हाला दाखवते. बघा आता त्या काय काय घेऊन आल्या ते कपड्यांबरोबर मिठाई पण घेऊन आले, काजू कतरी. तर पहिलं मार्जानं ठेवते आणि मग त्या ओटीत घालते. एवढा सुंदर कळ्या तुम्ही नेसलात ना, आता मला लग्न- बोलवलं तू घे, पण म्हटलं नको, त्यांच्या नावाने काढले त्यांनाच देऊया. पण म्हटलं आवडते की नाही, तुमच्याकडे बघा, साड्या भरपूर असतात असं. नाही हिरवा कलर नाहीच आहे माझ्याकडे. आता तुम्ही एक करता का, पहिले ओटीत घालता ना. हा, ओटी घालते तुमच्या. हा. आधी पत्रिक चांगलं सगळं काही रेडी बाहेर पडेल. धन्यवाद ताई. पाय पडू का? नाही नाही, हो. नाही, नाही, आम्ही पाया पडायला आम्ही पाय पडायचो. अरे बापरे. आणि पाय पण पडायचं, मोठी बहीण म्हटलं पाय पडायचं असतं. असू द्या, लग्न आपल्याला नाही भेटायचा. पाय मी पण पडा ताई म्हणतात ना. हो, नाही, असू नाही, द्या हो. नाही, राहू दे, राहू दे. असं नाही, पायात पडू. मोठं आणि लहान नाही. आणि हा, नारळ. इकडे बघा. साडी भेटली मला, खूप छान आहे. तुम्हाला जवळून दाखवते, खूप सुंदर साडी घेऊन आले. ताई, हा, ताई. असं सुवासिनी म्हणून पाय पडतात. कपडे बोल बाबा. नाही नाही, भरपूर चांगलं वेळ काढला. नाही तुमची धावपळच असते. आता तिकडे नारळ ठेवा, मला तोच नारळ द्या. हा, हा. नारळाचं वजन नाही असू द्या, बरं उलट नव्हतं आणायला पाहिजे. नाही, देऊन. मान कारण आता याला फक्त अक्षर ठेवा, का तर कलर लागेल. तुम्ही इकडे बघा. त्यांना हे करताय, टिका लावता. आलं येतच ना. हो हो. साहेबांना कपडे, श्रीफळ. बस. नमस्कार. बसा. मला पण घरात हो त्यांना ताईला पण करा तुम्ही. अरे बापरे, बघा किती प्रेम, बघा कसले छान. साहेब खूप मानतात ताईंना, खूप म्हणजे खूप. म्हणजे काय सांगू, माझं तरी खूप कमी येणं जाणं होतं, पण साहेबांचं खूप हा, सगळं. बहिणी भरपूर झाल्या. हो आता तुम्ही यांची बहीण आहे ना, आता मी येऊन झालं. हा साडीचा कलर खूप आवडला. व्हाईट घालतात म्हणून व्हाईट शर्ट पीस. ब्लॅक नाहीये, ब्लॅक नाही देते लग्नामध्ये, तर थोडासा वेगळा कलर आहे पॅन्ट पीस. पण मग साहेब शिवतील हे लग्नाची म्हटलं. आणि पहिली साडी दाखवत आहे बघा. साडीचा कलर बघा ताईनं, एवढा सुंदर ताईने कलर घेतलाय. मला ही डिझाईन खूप आवडते. हा, हे ते जुनं आणि नथनी असायचं असं. हा. बघा असे दाखवते तुम्हाला ताईनी, म्हणजे बोलतात तुम्ही गोरे आहे ना, मग तुम्हाला हिरवा रंग खूप छान दिसेल. अशी दाखवते पूर्ण, एकदम छान. आणि एवढा डार्क कलर माझ्याकडे नव्हता साडीचा, एकदम असा हिरवा. तुम्ही हाच घालून या लग्नाला. हो हो, येणार लग्नाला, आहे. हो. ताई बोलते लग्नात ही साडी घालून आहे. बघा आत्ताच पहिली अंगावर टाकून दाखव त्यांना. हा, छान, एकदम सुंदर. माझ्यापेक्षा सुंदर ती. नाही हो. नाही, खरंच सांगते. ताईच्या ननदबाई बोलत होत्या तुम्हाला घ्या असा हिरवा कलर, बोलले नाही त्यांना घेतलाय असं ना, हो, त्या ती माझ्यासाठी म्हणत त्यांना. होती की- हा. हा, बोला. छान आहे, छान, एकदम सुंदर कलर. मला तर मनापासून आवडला. आम्ही सोनाली, सुद्धा अशी नसती घेतली आमच्या मनाने. हो खरंच. तुम्ही बोलले होते ना, तुम्ही घ्या तुमच्या मनाने, पण आम्ही सुद्धा माझ्या नसती सासूला घेतली. पण हाच कलर घेतलाय, पण वेगळा कलर वेगळा अच्छा, आहे. डिझाईन बरं हीच आहे. ठीक आहे. बरोबर. तुम्हाला नंतर ब्लाऊज शिवल्यावर दाखवते कशी काय आहे ती. खूप छान, एकदम सुंदर साडी ताईंनी आणली. तर आता ताईंना भरपूर वेळ झाला आलेत, आम्ही बसलेलो गप्पा मारत. हॅलो. नाश्ता पाणी वगैरे झालं, चहा पाणी आहे घरी सगळं तू? हो हो. फोनवर बोलताय ना साहेब, म्हणून मी थोडीशी इकडं आलेत. त्यांना पण फोन येत आहे.
बरं मी तर आता आम्ही तुम्ही थोडंसं किती बाहेर वेळा निघायचं देशाल? होतं, मग म्हटले तयार होऊनच बाहेर निघते. कारण आता मी जस्ट ताईला पण जायचंय, ताई जवळच राहतात. ताईंचं आणि आमचं खूप वर्षापासूनचं रिलेशन आहे. कॉल कर. 2015 पासून ताईचं आणि आमचं रिलेशन आहे. कोणाचं? ताईचं नाही 2008 पासून 2006 ला आपण दुकान हा. चालवलं दिलं. हो, आजपासून. हा मी चुकलेली बघा, माझ्याच पण डोक्यात पण राहत नाही. 2008. आणि ना 2008 पासून ताई आणि आम्ही एकत्र आहे. आमच्या तर साल पण लक्षात नाही राहिले कोण काय बोलते कोण काय. पण बघा इतकं सुंदर नातं आहे आमचं. आणि आता मुलीच्या लग्नामध्ये मी 3-4 दिवस जाणार तिकडे, मग येऊन जाऊन तुम्हाला दाखवेल, सगळं काही दाखवेल. चालते ना. आणि ताई पण बोलते व्हिडिओ मध्ये सगळं दाखवा, मेहंदी हळद वगैरे लग्नाचं सगळं दाखवा बोलले. तर फुल परमिशन आहे. तुम्हाला पण बघायला भेटेल. 20 डिसेंबरला लग्न आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार, कारण आपलं घरचंच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही तिथे. ताईचं आमचं तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, खूप छान म्हणजे अगदी जवळचं रिलेशन आहे. तर तिथे काही व्हिडिओ घ्यायला काही यायला काही कुठं काही टेन्शन नाहीये. तर बिंदास तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल. तर आता चला निघते बाहेर, ताईंना सोडायचंय, ताईला टॅक्सीने बसून देते आणि आम्ही जातो जरा बाईकवर, थोडं काही सामान घ्यायचंय. मग आता काय काय घेते ते दाखवते तुम्हाला. तर चला, आज ताई आले तर खूप आनंद येतात, त्या गणपतीला वगैरे नेहमी येतात. पण मी गणपतीत वगैरे व्हिडिओ टाकले नव्हते ना, त्यामुळे तुम्हाला दिसले नाही. गणपती सगळे पाहुणे येतात आपल्याकडे. तर चला भेटूया आपण पुन्हा. बघा साडूला बरं नाही, बघितलं ना, चेक करायचं काम चाललंय, साडूचं ताप आलाय की काय झालंय. खाली आलोय आता आणि बिल्डिंगच्या लाईटी गेलेल्या आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आता इथे सगळा काळोख दिसतोय. आता ताईला टॅक्सीमध्ये बसून देते. ताई निघाल्यात. त्यांना पण छान वाटतंय आपलं, म्हणजे असं त्यांना बरं वाटतं की मी असं काही करते ना, चांगलं वाटतं त्यांना. हां तिकडे गेले का, त्यांच्या घरी गेले की तुम्हाला दाखवते ताईचं घर वगैरे. हो व्हिडिओ करायचं. चालेल, आता ताईला टॅक्सी बघतायच आहे आणि मग मी गाडीवर जाते, दादरला जायचंय. तर चला भेटते, आता काय घेते ते फोन करा. फोन करा ताई. हा गेल्यावर फोन करा. बाय बाय. बरं बरं चालेल, चला बाय 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 बाय.